नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मकरन जानकीला विचारत असतो की तू त्या मुलाबरोबर एका घरामध्ये का राहतेस. तेव्हा जानकी म्हणते की मला नाही माहीत. मी खरंच सांगू का मकरन, मला त्या मुलाबरोबर राहायचं पण खरंच सांगू का, जेव्हा मी मुळशी सोडून पनवेलला परत जायला निघाले होते ना, तेव्हा वेड्यासारखा तो मला शोधत स्टँडपर्यंत आला होता आणि मला त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी त्याच्या डोळ्यामध्ये बघितलं ना, तर माझ्याबद्दल त्याच्या डोळ्यात मला काळजी दिसली रे. आणि मला कळलंच नाही की मी तिथे राहायला कशी काय तयार झाले. आणि खरंच सांगू का, मला सुद्धा मग जावंसं नाही वाटलं रे. आणि म्हणून मी त्याच्याबरोबर पुन्हा राहायला गेले. आणि तसंही त्यालासुद्धा माझ्या मदतीची गरज आहे. तेव्हा मकरन म्हणत असतो, जानकी, तू इथून जायला निघाली होतीस आणि त्याने तुला थांबवलं आणि तू पुन्हा त्याच्या घरामध्ये राहायला गेलीस, कारण त्याला मदतीची गरज आहे म्हणून. पण का, कशासाठी? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा ऋषिकेशला भेटायला आलेली असते. ऋषिकेश बाहेर जायला निघालेला असतो. तेव्हा सुमित्रा आल्यानंतर ऋषिकेश म्हणतो, आई तू इथे. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऋषिकेश, आता तुला आईची आठवण आली जेव्हा मी स्वतःहून तुला भेटायला आले तेव्हा. काय रे ऋषिकेश, तू सापडला नव्हतास तेव्हा माझी काय अवस्था झाली होती तुला माहिती तरी आहे का? मग तू परत आल्यानंतर तुला एकदासुद्धा नाही वाटलं की जाऊन आपल्या आईची चौकशी करूया, तिला सांगूया की बाबा आपण सुखरूप आहोत म्हणून? एकदासुद्धा या आईचा विचार तुझ्या मनामध्ये आला नाही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई, अगं मी सारंग आणि सौमित्र यांना सांगितलं होतं तुला निरोप द्यायला की मी एकदम सुखरूप आहे म्हणून. मी एकदम ठीक आहे, हे बघ मला काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, ही गोष्ट तू मला घरी येऊन का नाही सांगितलीस? तुला नाही वाटलं का बाबा आपल्या आईला टेन्शन आलं असेल, ती आपली काळजी करत असेल की आता घरातून बाहेर पडलास म्हणून आईचा विचार करणंसुद्धा बंद केलेस तू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई असं काही नाही आहे, तू नको एवढा विचार करू, बघ माझ्याकडे, मी एकदम ठीक आहे. तेव्हा इथे आता मकरन हसत असतो. तो म्हणत असतो की जानकी, अगं मला कळत नाही आहे त्या घरामध्ये राहण्याचा आणि त्या मुलाला मदत करण्याचा काय संबंध. मला खरंच काही कळत नाही आहे. म्हणजे तुला त्या मुलाला मदत करायची काय गरज आहे? तेव्हा जानकी म्हणत असते, मकरन, अरे तुला नाही माहीत, म्हणजे त्याला असं वाटतंय की मी त्याच्याबरोबर जर त्या घरामध्ये राहिले तर त्याला माझा आधार वाटतो म्हणून. तो माझ्याकडून काही गोष्टी शिकेल, म्हणजे समाजामध्ये कसं वावरायचं, कसं बोलायचं, कशा पद्धतीने लोकांबरोबर डील केलं पाहिजे. तो असं म्हणतो की तो माझ्याकडून खूप काही शिकेल म्हणून त्याला माझा आधार वाटतो. मग मला असं वाटतं की आमचे मधुभाऊ नेहमी म्हणतात की अडल्या नडल्याला आपण मदत केली पाहिजे. आणि म्हणूनच जर त्याला माझ्या मदतीची गरज आहे तर मी त्याला मदत करेन. मी फक्त एवढाच विचार केला आहे, बाकी काही नाही. आणि ही घे तुझ्या घराची चावी. आणि थँक्यू सो मच मकरन, तू माझी एवढी काळजी केलीस, मला स्वतःच्या घराची चावी दिलीस, त्यासाठी खरंच खूप थँक्यू. तेव्हा मकरन म्हणतो, बरं ठीक आहे. आता इथे जानकी निघून गेलेली असते. तेव्हा मकरन म्हणतो, म्हणजे त्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे आणि मदतीसाठी जानकी त्याच्या घरामध्ये राहते, बाकी काही नाही. पण आता मला थांबून जमणार नाही आहे. मला असं वाटलं होतं की जानकीच्या मनामध्ये ऋषिकेशबद्दल काहीतरी आहे, पण तसं काहीच नाही आहे. पण मला आता ऐश्वर्या सांगते त्याप्रमाणे घाई करावी लागणार आहे. मला आता लवकरात लवकर माझ्या मनातली गोष्ट जानकीला सांगावी लागणार आहे. आता उशीर करून जमणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मकरन म्हणत असतो की जानकी, ही चावी तू मला परत केली आहेस ना, मी तुला प्रॉमिस करतो आता लग्न करून तुला याच घरामध्ये घेऊन येईन, ते सुद्धा माझ्याबरोबर, असं मकरनने ठरवलेलं असतं. लग्न करेन तर जानकी बरोबरच. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, आणि ऋषिकेश, ती मुलगी अजूनही तुझ्याबरोबरच राहते ना? अरे का राहते ती तुझ्याबरोबर? तिला घरातून जायला सांग बरं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई, अगं कुठे जायला सांगू तिला? या मुशीमध्ये त्या बिचारीचं कुणीच नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऋषिकेश, आपण गावामध्ये राहतो. अरे इथे तू आणि ती मुलगी एका घरामध्ये राहता, लोक काय विचार करतील, काय बोलतील? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अगं आई, तू पण आता लोकांसारखी बोलायला लागलीस. तुझा तुझ्या मुलावरती विश्वास नाही आहे का? हे बघ, ती मुलगी खरंच खूप चांगली आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, हो,
खूप चांगली आहे का ती? मोठ्या माणसांबरोबर कसं बोलायचं असतं, साधं याचं भान नाही आहे त्या मुलीला, कशी उद्धटपणे बोलते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई, आपल्या सगळ्यांचाच जानकीबद्दल खूप मोठा गैरसमज झाला आहे. मी खरंच सांगतोय, तिच्यावरती खूप चांगले संस्कार झालेत. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, अच्छा, एका दिवसात कळलं का तुला तिच्यावरती चांगले संस्कार झालेत ते? हे बघ ऋषिकेश, तिला इथून जायला सांग. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई, अगं कुठे जायला सांगू तिला? मी खरंच सांगतोय, ती खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि मी फक्त माणुसकीच्या नात्याने तिला मदत करतोय, बाकी काही नाही. सुमित्रा म्हणते, ऋषिकेश, बास झाला आता. चल, माझ्याबरोबर आता घरी चल. तुला इथे राहायची काही गरज नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई, अगं मी नानांना वचन दिलं आहे ना, मग मला आता ते वचन पूर्ण करायला नको का? मी जोपर्यंत नानांचे पैसे त्यांना परत करत नाही ना, तोपर्यंत मी कुठेही येणार नाही आहे. तुझ्या मुलाचा स्वाभिमान तुझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे का? असं आता ऋषिकेश सुमित्राला म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मकरन आलेला असतो आणि जानकीला म्हणतो की जानकी, आता यातले एक डिझाईन तू सिलेक्ट कर. तेव्हा जानकी म्हणते, मकरन, हे सगळं काय आहे? तेव्हा मकरन म्हणतो, जानकी, अगं हे ज्वेलरी डिझाईन्स आहेत. तेव्हा जानकी म्हणते की मला ते माहिती आहे मकरन, अरे पण तू मला का दाखवतोयस ज्वेलरी डिझाईन्स? तेव्हा मकरन म्हणतो, अगं ते आपले क्लायंट आहेत ना देसाई, त्यांच्या मुलीच्या लग्नाचा इव्हेंट आपण ऑर्गनाईज करतोय, तर त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या मुलीचे दागिने आहेत ना, ती ज्वेलरीसुद्धा आपण सिलेक्ट करावी. तेव्हा जानकी म्हणते, काय? अरे आपण त्यांच्या मुलीच्या लग्नाचा इव्हेंट ऑर्गनाईज करतोय, मग आपण त्यांची ज्वेलरी कशी काय सिलेक्ट करू शकतो? ते तिनेच करायला हवं ना. तेव्हा इथे मकरन म्हणत असतो की जानकी, तू बरोबर बोलतेस, पण आता आपल्या क्लायंटची जर इच्छा आहे तर आपण त्यांना दाखवलं पाहिजे ना की आम्ही त्यांच्यासाठी मेहनत करतोय. हे बघ, त्यांना कुठली ज्वेलरी घ्यायची आहे ती त्यांनी घेऊ दे, पण मी काय म्हणतो, तू सिलेक्ट तर कर ना. आपण त्यांना दाखवूया की आपण ह्या डिझाईन सिलेक्ट केलेल्या आहेत, त्यांना ज्या आवडतील त्या त्यांनी घ्याव्यात. तुला कशी आवडते डिझाईन ते तर तू मला सांग. तू मुलगी आहेस, तुला ज्वेलरीमधलं जरा जास्त कळतं. तेव्हा जानकी म्हणते, मी जर एखादी डिझाईन सिलेक्ट केली आणि ती त्या मुलीला आवडलीच नाही तर? तेव्हा मकरन म्हणतो, तू नको ना एवढा विचार करू. मी सांगेन त्यांना की मी ह्या डिझाईन सिलेक्ट केल्यात. आधी तू सांग की तुला कशी डिझाईन आवडते. तेव्हा जानकी म्हणते, मी खरं सांगू का, मला मोत्याच्या डिझाईन्स खूप आवडतात. तेव्हा मला मोत्याची माळ, त्याच्यामध्ये एखादा निळा असा मणी, मला अशा डिझाईन्स आवडतात. तेव्हा मकरन म्हणतो, ठीक आहे, मोत्याची माळ, त्याच्यामध्ये निळा हिरा, बरोबर ना? आणि तसं बोलत बोलत तो आपल्या आता रूममध्ये निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश काम मागण्यासाठी आलेला असतो. तो म्हणत असतो, पाटील काका, मला तुमच्याकडे काही काम असेल तर द्या. पाटील काका म्हणतात की ऋषिकेश, अरे तुला मी कुठलं काम देणार? इथे तुझ्या लायकीचं असं कुठलं काम नाहीच आहे. हे बघ बाळा, तू इतका शिकले सवरलेला, तू इथे काय काम करणार? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणतो, काका, अहो शिकला सवरलेला असला तरी पण जर नोकरी नसेल तर माणूस पोट कसं काय भरणार? आणि जेव्हा पोटाची भूक आपल्याला भागवायची असते ना, तेव्हा आपल्याला मिळेल ते काम केलं पाहिजे. तेव्हा आता मी किती शिकलो आहे किंवा मी कुठल्या घरातला आहे त्याचा विचार न करता जे काही काम असेल ते तुम्ही मला द्या. तेव्हा पाटील काका म्हणतात की ऋषिकेश, अरे इथे ओझी उचलायची कामं आहेत रे, आणि ते काम तू कर असं मी तुला कसं सांगू? तेव्हा ऋषिकेशला जानकीचं बोलणं आठवतं. जानकी म्हणालेली असते की ऋषिकेश, कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. काम हे काम असतं ना, त्याच्यातून आपल्याला पैसे मिळत असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की काका, अहो कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. ओझी उचलायचं सुद्धा कामच आहे ना ते. ते केल्याशिवाय ओझी उचलली जाणार आहेत का? काही हरकत नाही, मी ओझी उचलायला तयार आहे. तेव्हा काका म्हणतात, ठीक आहे, ती बघ ती तिथे ओझी आहेत, ती उचलायची आणि त्या टेम्पोमध्ये नेऊन टाकायची. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, मी लगेचच कामाला सुरुवात करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश इथे आता ओझी उचलत असतो आणि तिथूनच आता समोरून सुमित्रा आता मंदिरामधून घरी चाललेली असते. सुमित्राचं लक्ष जातं की इथे ऋषिकेश आता ओझी वगैरे उचलतोय. ते बघून आता एका आईच्या मनाची अवस्था काय होत असेल ते आता सुमित्रालाच माहिती. आणि प्रेक्षकांनो, आपण पण अगदीच समजू शकतो. तेव्हा इथे सुमित्राच्या काळजामध्ये अगदी आता चर होतं आणि ती आपल्या मुलाला बघून खूपच जास्त इमोशनल होते. ती म्हणते की ऋषिकेश, अरे हे सगळं काय आहे?
अरे बाळा, तू ऋषिकेश रणदिवे आहेस, ऋषिकेश रणदिवे, आणि तू ओझी उचलायची कामं करतोयस. अरे, जर हे नानांना कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल, त्यांची मान खाली जाईल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही आई, उलट नानांना जर कळलं ना की मी इथे कष्ट करतोय, ओझी उचलतोय, तर नानांना बरंच वाटेल, त्यांना अभिमान वाटेल माझा. आणि लोक जेव्हा सांगतील ना, तेव्हा त्यांना या गोष्टीचं कौतुक वाटेल की मी मेहनत करतोय, मी ओझी उचलतोय, कुठलंही काम असू दे, मी निदान करतोय, प्रयत्न करतोय, याचा त्यांना आनंद होईल. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, नाही, पण मी हे बघू शकत नाही, चल तू माझ्याबरोबर घरी चल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई प्लीज, प्लीज तू मला समजून घे. हे बघ, मी घरी येऊ शकत नाही. जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. आणि जर मी स्वतःला प्रूफ न करता घरी आलो तर मी नानांच्या समोर कधी ताठमानेने उभं राहू शकणार आहे का? मी माझ्या वडिलांना दिलेलं जर प्रॉमिस पूर्ण केलं नाही तर मी कधी त्यांच्या नजरेला नजर मिळवू शकणार आहे का? सांग बरं तू. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते की ऋषिकेश, तू बरोबर बोलतोयस. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई, तुला जर हवं असेल की तुझ्या मुलाचा स्वाभिमान मी जपला पाहिजे, तर मग तू मला घरी चल म्हणू नकोस. तेव्हा इथे सुमित्रा काही न बोलता घरी आलेली असते. तेव्हा ती फोनवरती बोलत असते की उद्या तुम्ही वेळेवरती या, मी तुमची वाट बघते. तेव्हा इथे आता आजीने ऐकलेलं असतं. सुमित्राची आई म्हणत असते, काय गं सुमित्रे, कुणाशी बोलत होतीस? तेव्हा सुमित्रा म्हणते की मी पाहुण्यांबरोबर बोलत होते. उद्या ऋषिकेशला बघायला पाहुणे येणार आहेत. मी ऋषिकेशच्या लग्नाचा विचार करते ना. मी एक मुलगी बघितले, उद्या मी त्या मुलीची आणि ऋषिकेशची भेट घालून देणार आहे. तेव्हा आजी म्हणते, अगं पण ऋषिकेश इथे राहतोय का? त्याला लग्न करायचं आहे का? मग तू का परस्पर ह्या गोष्टी ठरवतेस? तेव्हा सुमित्रा म्हणते, आई तू शांत बस. मी एकदा ठरवलं ना, मी ऋषिकेशचं लग्न करणार म्हणजे करणारच. आता मला कुणीही अडवू शकणार नाही आहे. उद्या ती माणसं येत आहेत, मी ऋषिकेशची आणि त्या मुलीची भेट घालून देणार. तेव्हा आजी म्हणत असते, ही आता मूर्ख आहे की वेडी आहे, मला काही कळत नाही आहे. तिला सांगते की लग्नाचा घाट घालू नकोस, तरीसुद्धा ही मुलगी ऐकत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऋषिकेश आता ओझी उचलत असतो तेव्हा त्याला जानकीचा भास होत असतो. जानकी त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तू इथे काय करतेस? तेव्हा जानकी म्हणते, मी इथे काय करते म्हणजे? मी येणार नाही तर कोण येणार सांग बरं तू. थकला असशील ना काम करून करून, किती घाम आलाय तुला. तेव्हा इथे जानकी आपला रुमाल काढते आणि ऋषिकेशचं डोकं पुसून काढते आणि त्यानंतर हळूवारपणे त्याला इथे फुंकर मारत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेश जानकीकडे बघतच असतो. ती म्हणते, ऋषिकेश हे घे, पाणी घे. अरे थकला असशील ना, पाणी पी ना. आणि तेवढ्यातच इथे ऋषिकेश भानावरती येतो. तर ती जानकी नसून तिथे काम करणारा एक माणूस असतो. तो म्हणत असतो, अरे दादा पाणी पी ना, तुला तहान लागली असेल. तेव्हा ऋषिकेश आता पाणी प्यायला घेतो. त्यानंतर पुन्हा तो ओझी उचलायला सुरुवात करतो. तेव्हा इथे जानकी त्या टेबलवरती बसलेली असते जिथे हिशेबाचं काम सुरू असतं. तेव्हा इथे ऋषिकेशचं लक्ष जातं, तर जानकी आता तिथे बसून काम करत असते, त्याच्याकडे बघत असते. तेव्हा इथे ऋषिकेश पुन्हा भानावरती येतो. तिथे जानकी नसून पाटील काका बसलेले असतात. ते म्हणतात, काय रे ऋषिकेश, माझ्याकडे असं का बघतोयस? तेव्हा ऋषिकेश पुन्हा आता ओझी उचलायला सुरुवात करतो. तेव्हा जानकी टेम्पोमध्ये सुद्धा उभी असते. ती म्हणते, आण ऋषिकेश आण. अरे थकला असशील ना रे तू, दम लागला का तुला? तेव्हा इथे ऋषिकेश पुन्हा भानावरती येतो. बघतो तर काय, आतमध्ये एक वेगळेच काका असतात. ते म्हणत असतात, अरे बाबा आण इकडे ओझी, घेऊन काय उभा राहिलेस? थकशील ना तू, दमशील तू ते ओझं घेऊन. तेव्हा इथे ऋषिकेश आता मनातल्या मनात म्हणत असतो की मला झालंय तरी काय, मला सगळीकडे जानकी का दिसते? त्यानंतर प्रेक्षकांनो, आता ओझी उचलून उचलून ऋषिकेश थकलेला असतो, घरी आलेला असतो. तर इथे जानकीने छान आता पुलाव बनवलेला असतो. त्या पुलावचा वास, घमघमाट सगळ्या रूमभर सुटलेला असतो. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की अरे वा वा, पुलावचा वास किती छान सुटलाय गं, घमघमाट सुटलाय नुसता. गॅस बंद कर, बंद कर. अगं बाहेर चालकऱ्यांना वास जाईल आणि सगळे चालकरी वास घेऊन येतील ना आपल्याकडे जेवायला. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, वास इतका छान सुटलाय तर खायला किती छान असेल. तेव्हा जानकी म्हणते, हो ना, मग आता एक काम कर, जा फ्रेश हो आणि जेवायला बस, मी तुला गरमागरम जेवायला वाढते.
तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी अगं पण संध्याकाळचं जेवण बनवायची जबाबदारी तर माझी होती ना, मग तू का बनवतेस? मी बनवलं असतं ना. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश ठीक आहे रे, आता संध्याकाळी मी जर लवकर आले तर मी बनवलं तर काय झालं? तेव्हा इथे जानकी म्हणत असते, आता तू खा आणि सांग कसं झालंय ते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, नाही ते ठीक आहे, पण उगाच तू मला अशा नसत्या वाईट सवयी लावू नकोस हां. नाहीतर मग मला नाही स्वयंपाक करता आला तर पुन्हा तिकडून मला बोलशील. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, नाही नाही असं काही नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, की रोज रात्री जर तू स्वयंपाक बनवशील तर मग तू नियम जे लागू केलेले आहेस ते नियम तू स्वतः मोडशील का? तेव्हा जानकी म्हणते, अजिबात नाही, मी नियम मोडणार नाही आहे. तुलासुद्धा स्वयंपाक बनवावा लागेल ना, पण एक दिवस मी बनवला तर ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणत असते, की माझा विद्यार्थी कुणी बोलायला नको की ढ आहे म्हणून, त्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तुझा विद्यार्थी ढ नाही आहे, तो टॉपर आहे टॉपर आणि तो टॉपच करणार. तेव्हा इथे जानकी म्हणते, अरे वा वा, हेच तर हवंय ना आपल्याला, तू टॉपच केलं पाहिजे. आणि तेव्हा इथे जानकी ऋषिकेशच्या पाठीवरती थाप मारते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई गं, त्याला आता कळ लागते. तेव्हा जानकी म्हणते, काय रे ऋषिकेश, काय झालं? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही काही नाही. तेव्हा जानकी म्हणते, तुझी पाठ दुखते का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही गं, काही झालेलं नाही आहे. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश बघू दे मला काय झाले, हे बघ तू मला दाखव बरं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं एवढं काही नाही लागले. तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश चल आधी बाहेर चल आणि मला बघू दे काय झाले तुझ्या पाठीला, एवढं का दुखलं तुला? तेव्हा इथे आता ऋषिकेश आपली टी शर्ट थोडीशी वर करतो आणि तिला दाखवतो, तर त्याच्यावरती आता लाल लाल चट्टे उठलेले असतात. तेव्हा इथे जानकी विचारते, की तू कळवळलास का? तेव्हा ऋषिकेश खोटं बोलत असतो, पण त्याच्या पाटणीला इथे खूपच जास्त लागलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश अरे हे सगळं काय आहे? पाठीला लागलंय तुझ्या. हे लाल लाल चट्टे कसले? तू पुन्हा कुणाशी मारामारी केलीस का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मी काही कुणाशी मारामारी वगैरे केलेली नाही हां. तेव्हा जानकी म्हणते, मग तुझ्या पाठीला एवढं कसं लागलं? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अगं ती ओझी उचलली ना, त्याने मला लागला असेल. त्या कामाची एवढी सवय नाही आहे ना म्हणून. तेव्हा जानकी म्हणते, काय? ऋषिकेश तू ओझी उचललीस? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हां, मग काय झालं? तूच म्हणाली होतीस ना, की कुठलं काम छोटं किंवा मोठं नसतं म्हणून. मग मी उचलली ओझी. तेव्हा जानकी म्हणते, अरे तू नानासाहेब रणदिवे यांचा मुलगा आहेस आणि तू ओझी उचललीस. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मग काय झालं? काम हे शेवटीला कामच असतं ना. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, काय झालं? तू का असं बघतेस? तेव्हा जानकी म्हणते, नाही काही नाही. तुला या कामाची सवय नाही आहे. तुला त्रास झाला असेल ना? ऋषिकेश म्हणतो, मला एवढं काहीही झालेलं नाही आहे. मी खरंच ठीक आहे. तेव्हा जानकी म्हणते, बरं ठीक आहे, तू इथे बस. मी तुझ्या पाठीला शेकायला घेऊन येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ऋषिकेशची काळजी घेत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता जानकीचा वाढदिवस असतो आणि मकरनने तिच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केलेली असते. तेव्हा जानकी आल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मकरनने तिच्यासाठी तो सेट तयार करून आणलेला असतो, ज्वेलरी सेट. तिला आवडतो तसा मोत्याचा आणि त्याच्यामध्ये निळ्या रंगाचा डायमंड. तेव्हा जानकी म्हणते, की मी तुझ्याकडून हा दागिना घेऊ शकत नाही, नकोय मला. तेव्हा इथे मकरन म्हणतो, जे तुला नकोय ते मलासुद्धा नकोय आणि मकरन ते आता जाळून टाकतो. तेव्हा इथे मकरनला जानकीचा खूप जास्त राग आलेला असतो. तर इथे जानकी घरी आलेली असते. रूममध्ये सगळीकडे धूर असतो. ती विचारते, ऋषिकेश काय करतोयस तू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी मी तुझ्यासाठी केक तयार केलाय, पण मला केक व्यवस्थित नाही जमला गं. ह्या वेळेला जसं झालंय तसं खा, पुढच्या वेळेला छान बनवे ना. तेव्हा जानकी म्हणते, पुढच्या वेळेला आपण दोघे जण एकत्र केक बनवूया आणि दोघे एकमेकांना केक भरवतात.